मित्रांनो, या कथेला फक्त मनोरंजन कथा म्हणून ऐका. चला तर सुरुवात करूया थरारक भयकथेला. नमस्कार मित्रांनो, मी अमित साळवी. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. खरं सांगायचं तर काही महिन्यांपूर्वी जर मला कोणी ही गोष्ट सांगितली असती तर मी सुद्धा त्याची मस्करीच केली असती. मी एक IT इंजिनियर आहे. पुण्याच्या हिंजवडीत एका नामांकित कंपनीत कामाला आहे. माझं संपूर्ण आयुष्य लॉजिक, डेटा आणि कोडिंगवर चालतं. विज्ञानाने जे सिद्ध होत नाही ते माझ्यासाठी अस्तित्वातच नसतं. पण त्या एका रात्रीने माझे सगळे विचार कायमचे बदलून टाकले. ती रात्री 12:30ची वेळ होती. ऑफिसमध्ये एका अमेरिकन क्लायंटच्या प्रोजेक्टचं काम सुरू होतं. काही तांत्रिक अडचणींमुळे मला तातडीने कोकणात माणगाव जवळच्या युनिटला जाणं गरजेचं होतं. तसं तर मी सकाळी निघू शकलो असतो, पण मला रात्री ड्रायव्हिंग करायची प्रचंड हौस. रात्रीचा रस्ता, शांतता आणि माझ्या आवडीचं म्युझिक हे सगळं मला खूप रिलॅक्स करतं. मी माझी पांढरी SUV स्टार्ट केली आणि हिंजवडीच्या त्या चकाचक ऑफिसमधून बाहेर पडलो. पुण्याच्या रस्त्यावर आता ट्रॅफिक नव्हतं. वारे थोडे गार वाहत होते. मी खिडकीची काच थोडी खाली केली आणि स्वतःशीच विचार केला, चला एक छान लॉंग ड्राईव्ह होईल. माझा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा धाडसी आणि प्रॅक्टिकल आहे. लोक म्हणतात की अमावस्येच्या रात्री घाटात जाऊ नये, पण मला या सगळ्या गोष्टी ओल्ड स्कूल वाटायच्या. माझं मत साधं होतं, जर तुमच्या गाडीत पेट्रोल आहे, तुमची तब्येत ठीक आहे आणि रस्ता माहीत आहे तर भीती कशाची. मी पौल रस्त्याला लागलो. आजूबाजूची वस्ती कमी होत चालली होती आणि मुळशीच्या दिशेने निसर्ग अधिक गडद होत होता. GPS वर मी पाहिलं, माणगाव अजून 3-3.5 तासांच्या अंतरावर होतं. तामिनी घाट ओलांडला की मग रस्ता तसा सरळ होता. डॅशबोर्डवरच्या घड्याळात आता 1:10 झाली होती. घाटात शिरण्यापूर्वी मी एका छोट्या टपरीवर गाडी थांबवली. एक कडक चहा पिलो आणि स्वतःला फ्रेश केलं. त्या टपरीवाल्याने माझ्याकडे बघून विचारलं, कुठे चाललाय साहेब एवढ्या रात्री? मी हसून म्हणालो, माणगावला चाललोय काका. त्याने थोडं चिंतेत म्हटलं, आज अमावस्या आहे साहेब, जरा जपून जावा, घाटात धोकालय असतंय. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मनात म्हटलं, या लोकांच्या मनात भीती इतकी घर करून बसलीये की त्यांना प्रत्येक रात्रीत काहीतरी अशुभ दिसतं. मी पुन्हा गाडीत बसलो, सीट बेल्ट लावला आणि तामिनीच्या त्या वळणावळणाच्या रस्त्याकडे गाडी वळवली. मला माहीत नव्हतं, ज्या तर्कावर मी आजवर उड्या मारल्या होत्या तो तर्क आज या घाटात कायमचा विरून जाणार होता. गाडी आता मुळशीचा विस्तीर्ण जलाशय ओलांडून तामिनी घाटाच्या अगदी तोंडावर आली होती. मोबाईलच्या स्क्रीनवर नेटवर्कचे सिग्नल आता क्षीण होऊ लागले होते. इतक्या डॅशबोर्डवर अनिरुद्धचा फोन फ्लॅश झाला. अनिरुद्ध म्हणजे माझा लंगोटी यार, पण अतिशय हळवा आणि थोडासा भित्रा. मी स्टेरिंगवरचं बटन दाबून फोन स्पीकरवर घेतला. काय रे आणि एवढ्या रात्री कशी काय आठवण आली? मी हसत विचारलं. अमित, कुठे आहेस तू? पोहोचला की नाहीस? त्याचा आवाज थोडा चिंतेत वाटत होता. अरे वेळा, घरून निघालोय मी. आता तामिनी घाटाच्या सुरुवातीला आहे. काय झालं? काय, तू आत्ता घाटात शिरतोयस? अरे अमित, नको जाऊस आज. सकाळी निघाला असतास तर चाललं असतं ना. मी मोठ्याने हसलो. अरे बाबा, कामाचं टेन्शन आहे उद्या सकाळी, आणि तुला तर माहीत आहे मला रात्रीची ड्रायव्हिंग किती आवडते. रस्ता एकदम रिकामा आहे, चांदणं पडलंय. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे अमित. अरे आज अमावस्या आहे. तुला आठवते ना आई काय म्हणते? तिने मगाशी तुझी चौकशी केली आणि तिला कळलं की तू एकटाच गाडी घेऊन निघाला आहेस. तेव्हापासून ती अस्वस्थ आहे. तिने तुला खास निरोप द्यायला सांगितला आहे. मी उपरोधाने म्हणालो, बरं सांगा आई काय म्हणते? कोणत्या भूताबद्दल सांगायचं आहे तिला आज? मस्करी नको करू अमित. आईने सांगितलंय की तामिनी घाटात अमावस्येच्या रात्री कोणालाही म्हणजे कोणालाही लिफ्ट देऊ नकोस. समोर एखादा गरजू माणूस दिसला तरी गाडी थांबवू नकोस. आजच्या रात्री काही शक्ती बाहेर असतात असं ती म्हणते. प्लीज तिचं ऐक आणि गाडीचा वेग वाढवून सरळ निघून जा. मध्ये कुठेही थांबू नकोस. मी गाडीचे एक वळण कापला आणि म्हणालो, आणि तुझ्या आईबद्दल मला आदर आहे रे, पण हे सगळं किती आउटडेटेड आहे तुला कळतंय का?
20व्या शतकात आपण हे असलं अमावस्यानी लिफ्टवर चर्चा करतोय, हेच मुळात हास्यास्पद आहे. समजा एखादा बिचारा खरंच संकटात असेल आणि मी त्याला मदतीशिवाय सोडून गेलो, तर ते जास्त पाप नाही लागणार का तुझ्या देवाच्या मते? माणुसकी महत्वाची की ही अंधश्रद्धा? अरे अमित, माणुसकी ठीक आहे, पण काही गोष्टी आपल्या तर्काच्या पलीकडे असतात. तू जास्त शहाणपणा नको शिकवू. आई खूप वर्षापासून हे सांगते. तिने अनेक अनुभव ऐकले आहे त्या घाटाबद्दल. तू फक्त शांतपणे गाडी चालव आणि कोणालाही गाडीत घेऊ नकोस, एवढंच कर माझ्यासाठी. बरं बाबा, तुझ्या आणि मावशीच्या समाधानासाठी मी कुणालाही लिफ्ट देणार नाही. तसंही या किर्र काळोखात कोणी वेड्याच असेल जो माझ्याकडे लिफ्ट मागेल. पण सांग बरं, जर एखादी सुंदर मुलगी लिफ्ट मागायला उभी राहिली तर काय करू? मग तरी गाडी थांबवू की नको? मी मुद्दाम त्याची खेचण्यासाठी म्हणालो. अमित, तू कधी सुधारणार नाहीस. तुला सगळं जोक वाटतो ना? बघ नंतर काही झालं तर मला फोन करून रडू नकोस. मी सांगायचं ते सांगितलंय, आता तू बघ काय करायचं ते. अनिरुद्ध चिडून बोलला. अरे रागवू नकोस, मी फक्त मस्करी करत होतो. काळजी करू नकोस. मी सुरक्षित पोहोचलो की तुला मेसेज करेन. बाय. मी फोन कट केला आणि पुन्हा एकदा हसू फुटलं. मला वाटलं किती विचित्र आहे ना, आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, पण अजूनही आपल्याला अमावस्येची भीती स्वस्थ बसू देत नाही. अनिरुद्धच्या आईच्या त्या जुन्या कल्पनांनी मला भीती वाटण्याऐवजी थोडा जास्तच धीर आला होता. जणू मला हे सिद्ध करायचं होतं की हे सगळं खोटं आहे. आता धोक्याचे लोट हळूहळू रस्त्यावर पसरू लागले होते. विरुद्ध दिशेने येणारी एखादी दुसरी गाडी सोडली तर रस्ता आता पूर्णपणे निर्जन झाला होता. मोबाईलचं नेटवर्क आता पूर्णपणे गेलं होतं. मी म्युझिकचा आवाज थोडा वाढवला आणि गाडी एका लांबलचक चढणीच्या वळणावरून वर नेली. अनिरुद्धच्या त्या फोनमुळे मी थोडा जास्त सतर्क झालो होतो, पण भीतीमुळे नाही, तर त्याच्या त्या अंधश्रद्धेला खोटं ठरवण्यासाठी. अनिरुद्धचा फोन कट झाला आणि गाडीच्या केबिनमध्ये पुन्हा एकदा ती शांतता पसरली. तामिनी घाटाच्या मधोमध पोहोचलो होतो आणि निसर्गाने आपलं रूप बदलायला सुरुवात केली होती. अचानक समोरून धुक्याचे लोट इतक्या वेगाने आले की रस्त्याचा पांढरा पट्टाही दिसेनासा झाला. मी गाडीचा वेग कमी केला आणि फॉग लॅम्प सुरू केले. जणू मी दुधाळ पांढऱ्या समुद्रातून गाडी चालवत होतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त 2-3 फुटावरचं दिसत होतं. मी स्वतःशीच पुटपुटलो, काय हे धुकं? हे तर डोंगराळ भागात नेहमीच असतं. मी गाडी तिसऱ्या गिअरवर घेतली आणि अतिशय सावधपणे वळण कापलं. वाटेत एखादं झाड वारंवार प्रकाशात यायचं आणि अचानक काळोखात फिरून जायचं. अचानक एका तीव्र वळणापाशी माझे डोळे विस्फारले गेले. हेडलाईटच्या पिवळसर प्रकाशात रस्त्याच्या अगदी कडेला दरीच्या बाजूला एक आकृती दिसली. मी जोरात ब्रेक दाबला. टायरचा कर्र असा आवाज त्या शांततेत घुमला. धुक्याच्या पडद्याआडून एक मुलगा साधारण 12-13 वर्षाचा रडवेल्या चेहऱ्याने उभा होता. त्याच्या अंगावर एक मळलेला शर्ट आणि हाफ पॅन्ट होती. हातामध्ये एक जुनी फाटलेली कापडी पिशवी त्याने गच्च धरली होती. एका क्षणात अनिरुद्धचे शब्द कानात गुंजले, कुणालाही लिफ्ट देऊ नकोस, आज अमावस्या आहे. माझ्या मनात प्रचंड चलबिचल सुरू झाली. हा कोण असू शकतो या एवढ्या रात्री, या निर्जन घाटात? हा पोरगा एकटा काय करतोय? हे काही चाल तर नसेल ना? लूटमारीची टोळी तर नसेल ना? माझे हात स्टेअरिंगवर घट्ट झाले. तो मुलगा थरथर कापत होता. त्याचे डोळे प्रकाशाकडे पाहत होते. जर मी याला इथे सोडलं, वाघा बिबट्याने काही केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काय करतोय समीत? हा छोटा मुलगा आहे, काही भूत नाही. मी स्वतःला बजावलं आणि गाडीच्या काचेचा स्विच खाली केला. काय रे बाळा, कोण आहेस तू? इथे काय करतोयस एवढ्या रात्री? मी खिडकीतून विचारलं. त्या मुलाने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते. जणू तो खूप वेळ रडला असावा. तो हळूच गाडीच्या जवळ आला. त्याचा आवाज खूपच कातर होता. दादा, मला शहरात जायचंय, प्लीज मला गाडीत घ्या ना, तो दबल्या आवाजात म्हणाला. शहरात? अरे रात्रीचे 2 वाजत आले. तू इथे या घाटात कसा आलास? तुझं घर कुठं आहे? मी प्रश्नांचा भडीमार केला. दादा, खाली पायथ्याला आमची वस्ती आहे. आई खूप आजारी आहे, तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. मी औषधं आणायला निघालो होतो, पण रस्ता चुकला आणि या धुक्यात मी अडकलो. खूप भीती वाटतेय दादा, प्लीज मला थोडं पुढे सोडा, असं म्हणत तो हुंदके देऊ लागला.
त्याच्या बोलण्यातला निरागसपणा आणि त्याची ती अवस्था पाहून माझ्या मनातील संशयाचे ढग विरून गेले. अरे रडू नकोस, ये बस आत. मी डाव्या बाजूचा दरवाजा लॉक उघडून त्याला सांगितलं. तो मुलगा धावत गाडीच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि त्याने दरवाजा उघडला. तो आत बसला आणि त्याने आपली ती पिशवी पायथ्याशी ठेवली. गाडीच्या आतला लाईट सुरू असताना मी त्याला नीट पाहिलं. तो अगदी सामान्य ग्रामीण मुलासारखा दिसत होता, पण त्याच्या अंगातून एक विचित्र ओलसर मातीचा वास येत होता. मला वाटलं धुक्यात भिजल्यामुळे तसा वास येत असावा. नाव काय तुझं? मी गाडी पुन्हा सुरू करत विचारलं. नाव काय करायचे दादा? तुम्ही मला मदत केली हेच खूप आहे, तो मान खाली घालून म्हणाला. गाडी पुन्हा घाटाच्या त्या धुक्यात चालू लागली. मला समाधान वाटत होतं की मी कोणाचे तरी प्राण वाचवायला मदत करतोय, पण तो मुलगा मात्र खिडकीबाहेरच्या त्या काळोखाकडे एकटक पाहत होता, जणू त्याला तिथे काहीतरी शोधायचं होतं. घाबरू नकोस रे, आता गाडीत आहेस ना तू, मी तुला सुरक्षित ठिकाणी सोडतो, मी त्याला धीर देण्यासाठी म्हणालो. त्याने हळूच मान वळवली. त्याचे डोळे अजूनही रडवेले होते. दादा तुम्ही खूप चांगले आहात. आज अमावस्या आहे ना? आई म्हणते आजच्या रात्री कुणी कुणाला मदत करत नाही, लोक घाबरतात. मी हसून म्हणालो, अरे मी इंजिनियर आहे, मी या गोष्टींना मानत नाही. पण तू सांग, तुझं घर कुठं आहे? आणि तू एवढ्या रात्री औषधं आणायला एकटाच का बाहेर पडलास? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो सांगू लागला, दादा आमची परिस्थिती खूप वाईट आहे. पायथ्याला आमची छोटी वस्ती आहे. वडील मी लहान असतानाच वारले. आईने लोकांच्या शेतात राबून धुनी भांडी करून मला वाढवलं. गरिबी इतकी की कधी कधी रात्री उपाशीत झोपावं लागायचं, पण मला आईने कधीच कमी पडू दिलं नाही. ती म्हणायची, पोरा तू शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. त्याचा आवाज सांगताना कातर होत गेला. मला त्याच्याबद्दल प्रचंड दया वाटू लागली. तो पुढे सांगू लागला, गेल्या आठवड्यापासून आईला खूप ताप होता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. घरात पैसे नव्हते. मी लोकांकडे हात पसरले, पण कुणीच मदत केली नाही. शेवटी आज रात्री तिची तब्येत खूप बिघडली. ती सारखी माझं नाव घेत होती. तिचे डोळे पांढरे पडत होते. मला राहवलं नाही दादा. मी घरातले उरले सोरले काही पैसे घेतले आणि धावत सुटलो. पण या घाटात रस्ता चुकलाच कसा? मी विचारलं. पाऊस सुरू होता दादा, खूप अंधार होता. मी शॉर्टकट घेण्याच्या नादात जंगलात शिरलो. मला वाटलं की मी पटकन शहरात पोहोचून औषधं घेऊन येईन, पण या धोक्याने मला घेरलं. मी कितीतरी गाड्यांना हात दाखवला, आरडाओरडा केला, पण कोणीच थांबलं नाही. लोक गाडीचा वेग वाढवून पळत होते. कदाचित त्यांना माझ्या गरिबीची भीती वाटत असावी किंवा या घाटातल्या अफवांची. त्याच्या सांगण्यात इतका प्रामाणिकपणा होता की माझ्या डोळ्यात पाणी आलं. काळजी नको करूस बाळा, मी तुला शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो. तुझ्या आईला काही होऊ देणार नाही, मी त्याला आश्वासकपणे म्हणालो. दादा आई वाट पाहत असेल, तिला खूप भूक लागली होती. मरण्यापूर्वी तिला एक घास सुकाचा मिळावा एवढीच माझी इच्छा होती, पण नशिबाने मला साथ दिली नाही. औषधं वेळेवर पोहोचलीच नाहीत. तो आता शून्यात बघून बोलत होता. त्याच्या या वाक्याने माझ्या काळजात काहीतरी लक्क झालं. मरण्यापूर्वी त्याने असं का म्हटलं? मला वाटलं कदाचित तो निराशेपोटी असा बोलला असेल. तो मुलगा त्या जुन्या पिशवीला छातीशी घट्ट धरून बसला होता. त्याच्या बोलण्यातलं दुःख इतकं गळत होतं की मला तामिनीच्या काळोखापेक्षाही त्याच्या आयुष्याचा काळोख जास्त भयंकर वाटू लागला. आता रडू नकोस, आपण पोहोचलोच आहोत जवळ, मी म्हटलं. पण त्या मुलाने दिलेला प्रतिसाद मला थोडा अस्वस्थ करणारा होता. तो हळूच स्वतःशी पुटपुटला, दादा तुम्हाला माहीत आहे का, भूक लागल्यावर माणूस काय करू शकतो, आणि जेव्हा ती भूक अपुरी राहते तेव्हा ती कधीच मिटत नाही. त्याच्या या वाक्याने गाडीतली ती दयाळू शांतता एका अनाकलनीय दहशतीत बदलू लागली. त्याच्या डोळ्यातली ती निरागसता आता हळूहळू नाहीशी होत होती आणि तिथे एक विचित्र रिकामेपणा येत होता. गाडीच्या काचा पूर्ण बंद होत्या. AC सुरू होता, पण अचानक गाडीच्या कॅबिनमधलं वातावरण बदलायला लागलं. मगाशी जो ओल्या मातीचा मंद वास येत होता तो आता इतका उग्र झाला की माझं डोकं भणाणून गेलं. त्या वासासोबतच आता दवाखान्यात येतो तसा कडू औषधांचा आणि कुबट वाढलेल्या रक्तांचा संमिश्र दर्भ सुटला होता. मी अस्वस्थ झालो. माझा हात नकळत ACच्या बटनाकडे गेला. काय विचित्र वास येतो ह्या, मी स्वतःशीच पुटपुटलं.
माझं लक्ष बाजूला बसलेल्या त्या मुलाकडे गेलं. तो मगासपासून अगदी स्थिर बसला होता, जणू एखादा पुतळा असावा. त्याच्या अंगावरचे कपडे आता धुक्यामुळे ओले झाले असावेत असं मला वाटलं, पण त्यातून येणारा वास मात्र काहीतरी वेगळा सांगत होता. काय रे बाळा, तुझ्या पिशवीत काय आहे? काही सांडलंय का औषध? मी सहज विचारलं. त्याने त्याच्या मांडीवर ठेवलेल्या त्या जुन्या फाटलेल्या कापडी पिशवीकडे पाहिलं. पिशवीच्या खालच्या बाजूने काहीतरी गडद रंगाचा द्रव झिरपून माझ्या गाडीच्या महागड्या लेदर सीटवर सांडत होता. तो द्रव पांढरा किंवा पारदर्शक नव्हता, तर तो काळा निळा आणि चिकट दिसत होता. काही नाही दादा, आईची औषधं आहेत. ती फुटली असावीत कदाचित, तो अतिशय थंड आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात मगाशी जो रडवेलापणा होता तो आता पूर्णपणे गायब झाला होता. त्याचा आवाज आता खूप खोल आणि कोरडा वाटत होता. अरे पण इतका कुबट वास, आणि ही पिशवी अशी काळी का पडली आहे? मी थोडा संशयाने विचारलं. त्याने पिशवी उघडली. त्यातून एक काचेची बाटली बाहेर काढली. ती बाटली पूर्णपणे फुटली होती आणि त्यात औषध नव्हतंच, तर त्यामध्ये फक्त काही काळे पडलेले कापसाचे बोळे आणि कसल्या तरी जुन्या जखमेचे अवशेष असल्यासारखे वाटत होतं. माझं हृदय आता जोरात धडधडू लागलं. हा काय प्रकार आहे? माझा मेंदू आता थिजायला लागला होता. दादा, जेव्हा मी पडलो होतो ना, तेव्हा औषधं अशीच सांडली होती, मातीत मिसळली होती सगळी. तो खिडकीबाहेर बघत म्हणाला. पडला? कुठे पडला होतास? मी आश्चर्याने आणि भीतीने विचारलं. याच घाटात, त्या वळणापाशी आई वाट पाहत होती आणि मी धावत होतो, पण पोटात अन्नाचा कण नव्हता दादा. 4 दिवस झाले फक्त पाणी पिऊन होतो. धावताना डोळ्यासमोर अंधारी आली आणि माझा पाय सटकला. मी दरीत कोसळलो. खाली लागताना त्या दगडांनी माझं डोकं फोडलं. ही पिशवी माझ्या हातातच होती. आईची औषधं मातीत मिसळली आणि माझं रक्त त्या औषधात. तो हे सगळे इतक्या सहजपणे सांगत होता की जणू काही तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गोष्ट सांगतोय. माझ्या अंगावर सचरून काटा आला. माझ्या हाताला घाम फुटला आणि स्टेअरिंगवरची माझी पकड ढिली झाली. अरे तू काय बोलतोयस हे? तू पडला होतास, तर मग आता समोर कसा बसलायस? मी थरथरत्या आवाजात विचारलं. त्याने हळूच माझी नजर काढली. त्याचे डोळे आता साधे राहिले नव्हते. त्या डोळ्यात आता काहीच नव्हतं, ना बोबूळ ना पांढरा भाग, फक्त 2 खोल काळे खड्डे असल्यासारखं वाटत होतं. मी अजूनही तिथेच आहे दादा, त्या दरीच्या तळाला, ओल्या मातीत काढला गेलेला. मला औषधं पोचवायची होती, पण मला त्यापेक्षा जास्त भूक लागली होती. गरिबीने माझं पोट कधीच भरलं नाही आणि आता या मातीने सुद्धा माझं पोट भरत नाही. तो अतिशय थंड सुरात पुटपुटला. त्याचे ते शब्द ऐकले आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. स्टेअरिंगवरचे माझे हात थरथरायला लागले. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश धुक्याला चिरत होता, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र अंधारी येत होती. तो अचानक म्हणाला. दादा, मी बिस्किटं घेऊ का? त्याने मागच्या सीटवर ठेवलेल्या माझ्या प्लास्टिकच्या पिशवीकडे बोट दाखवलं. त्यात मी प्रवासासाठी 5-7 बिस्किटांचे पुडे ठेवले होते. मी थरथरत्या हाताने ते पुडे उचलले आणि त्याच्याकडे दिले. त्याने ते पुडे हातात घेतले आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते बघून माझं रक्त गोठलं. त्याने ते पुडे उघडले नाहीत, तर त्याचं तोंड अचानक कानापर्यंत मागे जाऊन फाटलं. एखाद्या अकराळ विक्राळ प्राण्यासारखा त्याचा जबडा उघडला होता. त्याने ते प्लास्टिकच्या पुड्यासकट सगळे बिस्किटं आपल्या तोंडात कोंबली आणि कचकच असा आवाज करत ते प्लास्टिक आणि बिस्किटं चावून खायला लागला. तो हिडीस आवाज आणि ते भयानक दृश्य बघून माझा स्वतःवरचा ताबा सुटला. मी जोरात ब्रेक दाबला. गाडीचा वेग कमी झाला आणि कधी मी गाडी अनलॉक करून माझ्या बाजूचा दरवाजा उघडून चालत्या गाडीतून खाली उडी मारली हे मलाच माझं कळलं नाही. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकाळ भागात आदळलो. माझं डोकं किंचितसं एका झाडावर आदळलं आणि त्या धक्क्याने मला तिथल्या तिथे भोवळ आली. रात्रीच्या त्या भयानक शांततेत मी तिथेच बेशुद्ध पडलो. सकाळी पक्ष्यांच्या चिवचिवाटाने मला जाग आली. डोळे उघडले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला रात्रीच्या घटनेची आठवण झाली आणि अंगावर काटा आला. मी जंगलाच्या त्याच भागात होतो. समोर काही अंतरावर माझी गाडी जाऊन थांबलेली होती. ती एका झाडापाशी मातीत रुजलेली होती, पण नशिबाने तिचं जास्त नुकसान झालेलं नव्हतं. माझ्या बाजूचा दरवाजा तसाच उघडा होता. मी थरथरत गाडीकडे बघत उभा राहिलो. काळजात अजूनही धडधड होती. तेवढ्यात मोटारसायकलवर एक दूधवाला केटली घेऊन तिथून जाताना दिसला. मला अशा अवस्थेत पाहून तो थांबला. ओ साहेब, काय झालं?
ॲक्सिडेंट झाला होय? लागला का तुम्हाला काही? त्याने काळजीने विचारलं. माझ्या कपाळाला थोडी जखम झाली होती, पण मी सुदैवाने मोठ्या अपघातातून वाचलो होतो. त्याने मला पाणी प्यायला दिलं आणि चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले. मी अजूनही धक्क्यात होतो. मी थरथरत्या हाताने गाडीकडे बोट दाखवलं. तो म्हणाला, काय झालं साहेब? चला ना, गाडीत कोणी आहे का बघू. तो धावत गाडीकडे गेला आणि आत वाकून पाहिलं. साहेब, आत तर कोणीच नाहीये. कोण होतं तुमच्यासोबत? इथे तर कोणी दिसत नाही. त्याच्या बोलण्याने मला थोडा धीर आला. मी हळूहळू गाडीजवळ गेलो आणि आत डोकावलं. गाडी खरोखर रिकामी होती. मला थोडं हायचं वाटलं, पण तरीही शंका मनात होतीच. मी घाबरत घाबरत खाली पडलेल्या एका प्लास्टिकच्या पुड्याकडे बोट दाखवलं. तो पुडा पूर्णपणे चघळलेला होता. त्या दूधवाल्याने डोळे बारीक करून तो पुडा उचलला आणि हसून म्हणाला, अहो साहेब, काही नाही. हे बघा, जंगली कुत्र्यांनी तुमची बिस्किटं खाण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. प्लास्टिकमुळे बिचारे खाऊ शकले नाही. तुम्हाला ॲक्सिडेंटमुळे जोरात धक्का बसलाय म्हणून तुम्ही घाबरलाय. तो म्हणाला, एक काम करतो, मी माझ्या मोटरसायकलवर तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडतो. तुम्ही तुमची गाडी लॉक करा. तुम्हाला जास्त काही लागलेलं नाही आहे. मी मुकाट्याने त्याच्या मोटरसायकलवर बसलो. तो गाडी चालवत असताना माझ्या डोक्यात मात्र रात्रीचे ते दृश्य आणि विचार चक्रावून टाकत होते. ज्याला तो दूधवाला जंगली कुत्र्याच्या दातांचे निशाण समजत होता, त्यावरचे ते भयानक अकराळ विक्राळ दातांचे निशाण पाहून मला जे समजायचं होतं ते समजलं होतं. त्या घटनेनंतर मी कधीही रात्रीचा प्रवास केला नाही. अनिरुद्धच्या त्या आईच्या सगळ्या गोष्टी, ज्याला मी अंधश्रद्धा मानत होतो, त्या आता मला पूर्णपणे पटल्या होत्या. शेवटी जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी त्या गोष्टी अनुभवत नाही, तोपर्यंत आपला त्यावर विश्वास बसत नाही. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या कथेला फक्त कथा म्हणून घ्या. तर भेटूया पुढच्या अशाच एका थरारक भयकथेसोबत.